नमस्कार क्रिकेट रसिको, पुणे सोलापूर हायवेच्या लगत या ठिकाणी मी उभा आहे आणि पाटस टोल नाका जो तुम्ही माझ्या पाठीमागे पाहू शकताय. आणि या पाटस टोल नाक्याच्या डाव्या बाजूला जर आपण 10-15 किलोमीटर आतमध्ये गेलो तर दौंड शहर आहे. आणि या दौंड शहरामध्ये आपण पाहिले की टेनिस बॉल क्रिकेटचा इतिहास जर आपण तपासून पाहिला, अनेक मोठे मोठे स्टार खेळाडू या दौंड शहरानं महाराष्ट्र क्रिकेटला आणि भारताच्या टेनिस बॉल क्रिकेटला दिलेले आहेत. आज असेच काही क्रिकेट खेळाडू आहेत, त्यांच्याशी दिलखुलास गप्पा मारण्यासाठी आपण दौंडच्या दिशेला वळतोय. आज आपण दौंड शहरामध्ये आहे. दौंड शहराबद्दलचं क्रिकेट आणि टेनिस बॉल क्रिकेटला दौंड शहरामधनं भेटलेले खेळाडू हा नेहमीच एक चर्चेचा विषय राहिलाय. प्रोफेशनल क्रिकेट असेल, ग्रामीण भागातलं क्रिकेट असेल, सर्वात प्रथम जर सांगायचं झालं तर दौंड शहर हे असं शहर आहे की ज्या शहरामधनं पहिल्यांदा प्रोफेशनल टीम्स तयार झाल्या. या टीम्सनी पुढे महाराष्ट्र क्रिकेट अक्षरशः ढवळून काढलं. अनेक मोठ्या मोठ्या संघांना त्यांच्याच मैदानावरती जाऊन धूळ चारण्याची किमया या दौंड शहरातील खेळाडूंनी इथल्या टीम्सने केली. आपल्या बरोबर चर्चा करण्यासाठी दौंड शहरातील असे काही खेळाडू माझ्या बरोबर आहेत. यामध्ये सर्वप्रथम मी नक्कीच ओळख करून देईल आपल्या गोलंदाजीच्या जोरावरती ज्यांनी अतिशय जबरदस्त अशा प्रकारची कामगिरी केली. आणि अगदी मला तर असं वाटतं की ओव्हरमध्ये 2-2, 3-3 रन जिंकायला पाहिजेत. आणि जेम्स जाधव यांच्या हातामध्ये जर चेंडू असला तर आरामात तो संघ सामना जिंकणार. अशा प्रकारे कित्येक वेळा आपण ते सामने पाहिलेत. तर सर्वप्रथम आपण पाहतोय की आपण या ठिकाणी जेम्स जाधव सर माझ्यावर आहेत. नमस्कार जेम्स सर. नमस्कार. यानंतर गफार खान, ज्यांना एक जबरदस्त अशा प्रकारचं आपण कॅप्टन म्हणून ओळखलंय. मी तुम्हाला नेहमी सांगत आलोय की सौरव गांगुली हा भारतीय क्रिकेट मधला आक्रमकता घेऊन येणारा पहिला कर्णधार होता. परंतु टेनिस बॉल क्रिकेटमध्ये जर का आक्रमकता कुठल्या कर्णधारांनी पहिल्यांदा आणली असेल आणि आपल्या खेळाडूंवरती एक कठोर अशा प्रकारची नजर ठेवत ज्याने आपल्या संघाला कित्येक सामने जिंकून दिले, अशा प्रकारचे कर्णधार गफार सर आपल्याबरोबर आहेत. नमस्कार गफार सर. त्यानंतर संतोषजी जगताप सर आपल्याबरोबर आहेत. कित्येक आपण त्यांना विकेट किपिंग करताना पाहिले. दौंड शहरानं फलंदाज अनेक तयार केले, गोलंदाज अनेक तयार केले, परंतु दौंड शहराने एक असा विकेट किपर तयार केला, किपर मात्र नेहमीच फलंदाजाला म्हणायचा, टाच मारून जर पुढे जाशील तर तुझी टाच खाली टेकण्या अगोदर मी तुला आउट केला असेल, असे संतोष जगताप सर आपल्या समित आहेत. आणि ह्या तीनही दिग्गजांबरोबर आज आपण मनमोकळ्या गप्पा मारूयात. सर्वप्रथम या ठिकाणी जेम्स सरांना मी विचारेल. जेम्स सर, मला वाटतं आता तुम्ही क्रिकेट खेळणं बंद केलेलं आहे. आता क्रिकेट मला वाटतं तुम्ही खेळायला, क्रिकेट बघायला किंवा बाकीच्या गोष्टींमुळे तुमचा क्रिकेट संबंध असेल, परंतु तुमच्या क्रिकेट कारकिर्दीला तुम्ही साधारण वयाच्या किती वर्षापासून सुरुवात केली? माझ्या वयाच्या मी 15 वर्षापासून मी चांगलं क्रिकेट मला समजायला लागलंय. 1987 मध्ये आम्ही सुरुवात केली. मग 1989 मध्ये आमची टीम तयार झाली, एक क्लासिक क्रिकेट क्लब, आणि आम्ही व्यावसायिक क्रिकेट सुरुवात केली हळूहळू खेळताना. यानंतर मी गफार सरांना नक्कीच त्या विषयाकडे घेऊन जाईल. गफार सर, साधारण तुम्हाला असं तुमच्या वयाच्या कितव्या वर्षी वाटलं की आता मला क्रिकेट खेळायला मैदानावर गेलं पाहिजे? वयाच्या 16 वर्ष चालू केलं क्रिकेट. 16-17 वयास चालू केलं, असं वाटलं आता क्रिकेट खेळायला पाहिजे. मी नक्कीच हा प्रश्न विचारेल की साधारण वयाच्या कितव्या वर्षीपासून तुम्ही क्रिकेट कारकिर्दीला सुरुवात केली? वयाचं तसं लहानपणापासूनच क्रिकेटचं वेड होतं. आणि दौंडमध्ये उपजतच रक्तातच लहान मुलं तुम्ही जर आज ग्राउंडवर बघितले तर त्यांच्या रक्तातच क्रिकेट आहे. आणि तसंच आमच्या ह्याच्यात हे होतं. आणि तसं मी 94 साली खेळायला सुरुवात केली वयाच्या 18व्या वर्षी. जेम्स सर, तुम्ही सांगितलं की मला फार कमी वयामध्ये मी क्रिकेट खेळायला सुरुवात केली, परंतु तुम्ही असं ठरवलं होतं की तुमच्या आयुष्यामध्ये की मी एक चांगला गोलंदाजच होणार आणि गोलंदाजीवरतीच मला त्या ठिकाणी लक्ष केंद्रित करायचं आहे? ऍक्च्युली तसं बघितलं तर मी पहिले बॅट्समन होतो, तर नंतर मला ओढ लागली गोलंदाजीची. ज्यावेळेस मी आउट कटर हा बॉल शिकला त्यापासून मला जास्त इंटरेस्ट बॉलिंगमध्ये वाढला. आणि माझी हळूहळू जे व्यावसायिक क्रिकेट सुरुवात झाली तेव्हा मला बॉलिंग म्हणून ओळखायला लागलं. ऍक्च्युली स्टार्टला मी एक ऑलराऊंडरच आहे, पहिलं बॅटिंगच बॅट्समनच आहे मी पहिलं. तसं
म्हणजे ऑलराऊंडर म्हणून तुम्ही त्या ठिकाणी संघामध्ये आला होता. गफारभाई, नक्कीच तुम्हाला मी विचारेल की तुम्हाला टेनिस बॉल क्रिकेटमध्ये येताना तुम्ही असं मनामध्ये काय ठरवलं होतं की मला बॅट्समन म्हणून कारकीर्द गाजवायची, गोलंदाज किंवा एक ऑलराऊंडर म्हणून मला क्रिकेट जगता समोर यायचंय? नहीं, बैट्समैन बोल के स्टार्ट में बैट्समैन बोल के जेम्स ने चांस दिया. बॅटिंग मध्ये इंटरेस्ट था, बाकी नाही. बॉलिंग बिलिंग नव्हतं टाकत, फक्त बॅटिंग करायची. बॅटिंगचं नाव होतं आणि बॅटिंग में सब करने का, खेलने का, क्रिकेट खेलने का, बस ये था दिमाग में. क्रिकेट खेलने का है और अच्छा खेलने का है कि आप लोग कोई पहचान है ऐसा क्रिकेट खेलने का, ये दिमाग में पहले से था. संतोष सर, तुम्हाला असं तुम्ही ठरवलं होतं का की मी माझ्या समोर किरण मोरेंचा आदर्श आहे, अनेक जुने त्या ठिकाणी विकेट किपर भारतानं क्रिकेट जगताला दिले, त्यामध्ये नक्कीच सय्यद किरमान यांचं नाव आहे. विकेट किपिंग वरती जास्त लक्ष केंद्रित केलं की त्याबरोबर बाकी बॅटिंग बॉलिंग या क्षेत्रामध्ये तुम्ही कधी प्रयत्न करायचे? नाही, काय झालं की शरीरयष्टी त्यावेळेस एकदमच अशी सडपातळ होती आणि हार्ड कॅचेस घेणं किंवा हे आवड होती पहिल्यापासून. मग ते मित्रांना माहिती होतं की हे असं असं याला असे डायव्हिंग कॅचेस वगैरे घेतो, तर मग त्यामुळे ते मला ते किपर म्हणून थांबवायचे. मग त्यातनं ते तसं घडलं की मग त्यानंतर पहिली आमची टीम होती रेनबो. मग त्या रेनबो टीममधनं जेम्स जाधवनी सिलेक्शन करून मग आम्ही क्लासिकमध्ये आलो आणि मग त्यांनी तसं क्लासिकचा पहिला किपर गफ्फर खान हा सुद्धा एक चांगला किपर होता. त्याचे ते डायव्हिंग कॅचेस हे ते बघून आम्ही तसं शिकून मग मी क्लासिकमध्ये आलो. मग हा आम्हाला ऑलराऊंडर म्हणून गफ्फर बाहेर आम्हाला चांगला फिल्डर एक आणि बॉलर आणि बॅट्समन झाला आणि मग मी किपिंग करायला लागलो. असा माझा प्रवास, म्हणजे की असं काय ठरवलं नव्हतं, काय नाही. म्हणजे मला तर क्रिकेट रसिक असं वाटतंय की या तीनही जे दिग्गज आहेत, एक जे खेळाडू आहेत जेम्स सर, त्यांना मी आणि भरपूर क्रिकेट रसिकांनी बऱ्याच वेळा गोलंदाज म्हणून त्यांच्याकडे पाहिलं. आमचे गफारभाई असतील, त्यांच्याकडे अनेक जणांनी एक उत्कृष्ट कॅप्टन, त्याचबरोबर अतिशय मोक्याच्या क्षणी येऊन ते मॅचेस काढून द्यायचे. आमचे संतोष सर असतील, तर ते सुद्धा म्हटले की असं काही मी ठरवलं नव्हतं, परंतु जशी मला माझ्या टीममध्ये जबाबदारी मिळत गेली, त्या जबाबदाऱ्या फक्त आम्ही आमच्या खांद्यावरती घेतल्या आणि आमच्या दौंड क्रिकेटला कुठेतरी जगामध्ये अगदी उंचावरती न्यायचंय म्हणून आम्ही कामगिरी केली. जेम्स, मी तुमच्याकडे परत एकदा आता हा विषय घेऊन येईल की प्रोफेशनल क्रिकेट हा विषय अतिशय मोठ्या चर्चेचा विषय आहे आणि प्रोफेशनल क्रिकेटमध्ये सर्वात पहिल्यांदा अशी कुठली टुर्नामेंट आहे किंवा अशी कुठली स्पर्धा होती का जिथे जेम्स सर तुम्ही पहिल्यांदा प्रोफेशनल टुर्नामेंट खेळलात? प्रोफेशनल आम्ही अकलूज या ठिकाणी सुरुवात केली. ऍक्च्युली आम्हाला पुणे मॉडर्न कॉलेजला एक अंपायर होते, ते आमचं खेळ बघून त्या स्पॉन्सरला त्यांनी फोन केला की बाबा आहे दौंडचे 4-5 प्लेयर चांगले, तुम्ही त्यांना घेऊन खेळा, तुमच्या भागामध्ये ते चांगले खेळतील. आणि त्या भागामध्ये फक्त सोलापूर जिल्ह्या मर्यादित टीम असायच्या आणि त्यामध्ये मग आमचे दौंडचे प्लेयर आम्ही भाऊ त्यांना म्हणतात ज्ञानदेव खंडागळे यांच्याकडनं आम्ही सुरुवात केली. आणि आमच्या काळातला जो व्यावसायिक क्रिकेट होता तो तिथनं आम्ही सुरुवात केला. पहिल्यांदा आम्ही तिथं आमच्या टीमचं आणि विशेष करून 3 वर्ष आम्ही लगातार तिथनी फाइनल मारून दिली त्यांना. तो हम लोग पहले 3 जन मैच खत्म कर डालने के, बाकी लोग को चांस बहुत कम मिलने का. तर तिथं स्टार्ट प्रोफेशनल क्रिकेट वहां से स्टार्ट, ग्रामीण सब तिथनं स्टार्ट. म्हणजे प्रोफेशनल क्रिकेट पहिला ग्रामीण में खेलणार रहेंगे तो दौंड के बच्चे लोग, ग्रामीण मधनं आम्ही. नाहीतर मग पुण्यातले तर सँडी वगैरे होतेच पहिले, अफजल असू, मारुती वराड असू. ग्रामीण से हम जेम्स, मैं आजम, और हमने स्टार्ट करे ग्रामीण में. म्हणजे हे त्रिकूट होतं आणि या त्रिकुटानं पहिली विजयाची हॅट्रिक सुद्धा तिथं पूर्ण केली. संतोष सर, प्रोफेशनल क्रिकेटमध्ये तुमचं पदार्पण कधी झालं? पदार्पण अकलूजलाच झालं, परंतु ह्यांनी जे नाव घेतलं वासू दोरनाल, हे विकेट किपर म्हणून खूप चांगलं विकेट किपिंग करतात. तर ते विकेट किपिंग करत असताना मग आम्हाला कधी चान्सच मिळाला नाही. हे म्हणले तसे 4-5 जण खेळायचे आणि मॅच जिंकून द्यायचे. त्यामुळे तसं मग फक्त इनमध्ये कधी खेळलो नाही प्रोफेशनल अकलूजला. म्हणजे मला वाटतं तुम्ही सर्व मंडळींनी एका बरोबरच खेळायला सुरुवात केली आणि आजमभाई, जेम्स सर आणि त्यानंतर आमचे गफारभाई यांनी तर त्रिकुटानं तर उभ्या महाराष्ट्राला वेळ लावलं होतं. कारण मला आठवतंय की माझ्या स्वतःचं गाव या दौंड पासून बरंचसं लांब आहे, परंतु तिथे सुद्धा या मंडळींचं क्रिकेट पाहायला आम्ही बॉन्डलाईनवरती कायम बसलेलं असं. छोटी छोटी मुलं असताना आमचे सीतारामदादा चौधरी त्यांच्या कॉमेंट्रीमुळे त्या सामन्याला तर जबरदस्त रंगत चढायची. आणि बऱ्याच वेळा मी असं बघितलं की गफारभाई आतमध्ये कॅप्टनशिपला असले की बरेचशा
टीम टुर्नामेंट अशा असायच्या की कुणाचे बॅटिंग पाहायला काही प्रेक्षक यायचे, कुणाची बॉलिंग पाहायला काही प्रेक्षक यायचे, कुणाचे विकेट किपिंग पाहायला काही प्रेक्षक यायचे. परंतु मला आठवतंय की गफार भाई यांची टीम येणार म्हणजे त्यांची कॅप्टनशिप बघायला बरेचसे प्रेक्षक मैदानावरती यायचे. असो त्या ठिकाणी असो, त्यानंतर पुढच्या विषयाकडे आपण नक्कीच वळूयात. यानंतर मी तुम्हा सर्वांना आज नक्कीच एक प्रश्न विचारेल की ज्यावेळेस प्रोफेशनल क्रिकेट खेळायला कुठला क्रिकेटपटू सुरुवात करतो त्यावेळेस घरापासून त्या खेळाडूला बराचसा वेळ काळ दूर राहावं लागतं आणि त्या ठिकाणी घरचे काही प्रॉब्लेम असतात. प्रत्येक खेळाडूला मला तर वाटतं फार कमी खेळाडू असे असतात की ज्यांना घरातले आई वडील किंवा कोण भाऊ बहीण असतील ते म्हणतात की जा तू आज खेळायला जा. असे फार कमी लोक असतात. बऱ्याच जणांचं काय होतं तुम्हाला सर्वांना माहिती आहे की आपल्याला किती कॉम्प्रोमाइज करून किती अडचणीचा सामना करून हे टुर्नामेंट खेळायला जायला लागतात. जेम्स सर, ह्याबाबतबद्दल ज्यावेळेस तुम्ही प्रोफेशनल क्रिकेट सुरू केलं आणि ते क्रिकेट जरा तुम्ही चांगल्या लेवलला खेळायला लागले तर त्यावेळेस घरच्यांनी, तुमचे भाऊ असतील, बहीण असतील किंवा तुमचे नातेवाईक जे काय असतील त्यांची साथ तुम्हाला कशी होती आणि तो अनुभव तुमचा कसा आहे? नेहमी आमच्या वडिलांचा लय मोठा साथ ह्याच्या मागं आहे. कारण की प्रोत्साहन आमचे वडील द्यायचे. आमच्या वडिलाला एवढी खुशी व्हायची, एवढं आनंद व्हायचा की माझा मुलगा क्रिकेट खेळतोय आणि तो बाहेर खेळायला चाललाय आणि त्यांच्या मित्रांना सांगायचं आज माझा मुलगा बाहेर खेळायला चाललाय आणि त्यांच्या ते अशी साथ वडिलांचीच होती आम्हाला. त्याच्यामुळे आमचा अजून जोशने आम्ही खेळायचो क्रिकेट. वडिलांची साथ असल्यामुळे बाकी जास्त काय अडचण आली नाही. गफार भाई, आपके बारे में? घरची परिस्थिती चांगली नव्हती आमची खेळायसारखी. वडील वारले होते त्या टायमाला खेळायचं असं माहित नव्हतं, पण बाहेर जायचं असेल तर जेम्सनी खूप मदत केली. स्वतःच्या अंगातले कपडे आम्हाला दिले, असं नाही का नाही. पण त्या टायमाला असं हे नव्हतं, घरचे सपोर्ट नव्हता, घरची परिस्थिती अशी नव्हती का आम्ही बाहेर जाऊन खेळू शकतो. त्या आम्हाला जेम्सची वाट बघायला लागायच्या. जेम्स क्या बोलेगा उसके वादच खेळले जाणे का. त्यानंतर हळूहळू खेळत गेल्यामुळं क्रिकेटमुळे नाव पण झालं. आज जे काय आहे, जे काय धंदा पाणी बिझनेस ओळख आहे ते फक्त क्रिकेटमुळेच आहे. क्रिकेटने लय काय दिलं. संतोष सर, तुमचा काय अनुभव आहे घरच्या? माझा अनुभव असा आहे, इंजिनिअरिंग नापास झाल्यानंतर फर्स्ट इयर मी मग एकतर क्रिकेट खेळायचो आम्ही. क्रिकेट खेळताना मग तुम्ही कोणाबरोबर खेळताय ते जेम्स जाधव, गफ्फार खान, बरं हे आमचे जी मुलं होती 10-11 जण, ह्यात म्हणजे कोणाला व्यसन नाही, काय नाही. मग घरच्यांचा विरोध तसा नव्हता की बाबा मग हा क्रिकेट खेळतोय ना, चला काहीतरी खेळतोय, व्यसन नाही, काय नाही, हे एक प्लस पॉईंट होता. त्यामुळे तसा घरच्यांचा कोणाचा विरोध नव्हता. म्हणजे मला वाटतं लोकांना बरीच काय काय व्यसन लागतात, परंतु क्रिकेट नावाचं व्यसन तुम्हाला लागलं आणि ते व्यसन अजूनही तुम्हाला धुंद करून टाकतं आणि ते व्यसन अजूनही तुम्हाला जगाला विसरायला लावतं. अशा प्रकारे तुमचे अनुभव होते. प्रोफेशनल क्रिकेटचा प्रवास तुमचा सर्व मंडळींचा सुरू झाला, परंतु प्रोफेशनल क्रिकेट सुरू झाल्यानंतर आपल्याला माहिती आहे की प्रोफेशनल क्रिकेट सुरू झाल्यानंतर प्रत्येक टप्प्यात आपल्याला जायला लागतं. प्रोफेशनल क्रिकेटमध्ये अनेक वेळा समोरचे संघ येतात, अनेक ठिकाणी वेगवेगळ्या मैदानावर तुम्हाला जाऊन खेळायला लागतं, वेगवेगळ्या प्रेक्षकांसमोर आपल्याला खेळायला लागतं. प्रत्येक वेळेस तुम्हाला टाळ्या वाजवणारे प्रेक्षक भेटतील, तुमच्यावरती प्रेम करणारे संयोजक भेटतील असा विषय नसतो. तर असे अनेक अनुभव तुमच्या पाठीचे असतील की ते वेगवेगळ्या प्रकारचे तुमच्या घटना या प्रोफेशनल कारकिर्दीमध्ये घडल्या किंवा काही असे प्रसंग जे की आतापर्यंत क्रिकेट रसिकांना माहित नाहीत, ते तुमच्या मनाच्या आतमध्ये कोपऱ्यामध्ये कुठेतरी तुम्ही दडवून ठेवलेत. तर असे काही प्रसंग तुम्ही आमच्याबरोबर शेअर करत अशी मी तुम्हाला विनंती करेल. सर्वप्रथम मी जेम्स सरांना विचारेल की असे सर काही प्रसंग तुमच्याकडे आहेत का किंवा अशा काही घटना आहेत का ज्या तुम्हाला आमच्याबरोबर आवर्जून शेअर करायला वाटतात? आहेत ना. आम्ही ज्यावेळेस बारामतीला जायचो खेळायला प्रोफेशनल प्लेअर म्हणून, तर पब्लिक पण आवाज द्यायची मागणं बी की आहे भाडे के टट्टू आहे खेळणे, हे असे लय त्यांना बी आम्ही टॉन्ट करायचे. त्यांना हे करून बी आम्ही तसंच खेळत राहायचं. मागणं दगड मारायचे कधी ते लोक, तर ते परवा न करता आपल्या गेमकडे लक्ष देऊन आम्ही फक्त आपल्या परफॉर्मन्सकडे लक्ष देऊन आम्ही आमचे क्रिकेट खेळत राहिलो आतापर्यंत. आणि चांगलं क्रिकेट खेळलो आम्ही आणि सक्सेसफुल क्रिकेट खेळलो. दौंडचं नाव महाराष्ट्रामध्ये अख्खे सगळे प्लेयर जेवढे बी प्रोफेशनल प्लेयर आजपर्यंत आहेत ते आमच्या सगळ्या टीमचे, आमचे दौंडचे खेळाची आज पण ते लोक तारीफच करतात आमची. कधी पण बघा तुम्ही, संडे जगताप असू दे, विशाल कांबळे असू दे, मग चांगले प्लेयर आमच्या टायमिंगला आम्ही ते लोक आमचाच प्रतिसाद चांगलं आम्ही झुंज करत खेळू त्यांच्याबरोबर आणि ते चांगल्या टीम बी होत्या, त्या विषयच नाही काय. पुण्याच्या सारखं टीमाला आम्ही दाखवून दिलं. ते पण आमचं दौंड संघ मॅच आहे ते अलर्ट खेळायचे एकदम. त्यांना माहिती आहे की दौंड हा साधारण टीम नाही, ते चांगलं क्रिकेट खेळतात. ते एकमेकांसंग चर्चा करत आज आपण अच्छा खेळणे काय. अफजल भाई सारखं म्हणत असतात दौंड संघ मॅच आहे, आपल्याला सतर्क खेळावं लागेल कारण की त्यांची बॉलिंग अटॅक लय चांगली आहे आणि ते चांगले खेळतात. त्यांची फिल्डिंग आणि त्यांचे खेळ त्यांना सोपं घ्यायचं नाही कधी पण. आतापर्यंत म्हणजे त्यांना माहिती आहे कमी जरी स्कोर झाला आमचा की आम्ही त्यांना दटून खेळायचो. कमी स्कोर मध्ये त्यांना बी स्कोर करायला त्यांना बी थांबवायचो आम्ही. एवढं आतापर्यंत क्रिकेट. वा, अतिशय म्हणजे तुमच्याकडनं जबरदस्त माहिती मला कळाली. नक्कीच मी गफ्फारबाईंना विचारेल की प्रोफेशनल क्रिकेटमध्ये आलेल्या घटनांबद्दल तुमचं काय मत आहे? अनुभव चांगले आलेत.
थोडेफार वाईट बी आले, असं नाही काय चांगले झाले, वाईट बी आलेत. प्रोफेशनल क्रिकेट आता लय फास्ट झालंय. पहिलं गांव के लिए खेलने, अभी प्रोफेशनल क्रिकेट वैसा रहा नहीं. जितना जो आपने अपने हिसाब से भी खेलता, हम किसी को कुछ बोले तो वो अभी सुनते नहीं पहिले जैसा. पुण्याला गेलो तो आम्ही ऑर्डर कॉलेजला खेळायला, तर ते एक ढोले पाटील, राहुल ढोले पाटील ना जेम्स, तर आम्ही नुकतंच गेलतो, खाकी पॅन्ट चप्पल, तर ते म्हणले इनके साथ मॅच आहे हमारी दौंड बरोबर. हा म्हणले तुम्ही बाकीचे जावा, आम्ही 4-5 जण बस झालो यांना. मग जेव्हा कॉलेज आम्ही क्या बोल राहायचा, आम्ही काय लक्ष दिलं नाही. आम्ही त्यांना 1 साइड मॅच मारली, त्यांना 1 साइड हरवलं आम्ही. वो दिन बहुत बुरा लगा, अरे आपले को तो दौंड बहुत असं समज रे. त्यांना आम्ही त्यांची जागा तिथं दाखवून दिली. त्या टुर्नामेंट आम्ही फायनलला हरलो. तिथनं आम्हाला प्रोफेशनल क्रिकेटमध्ये आम्ही गेलो, स्टार्ट झालं. मग तिने आम्हाला एकदम नाही का एकदम क्या इन लोक क्या करणार रे, तुम्ही 4-5 जण जावा, आम्ही 4-5 थांबतो, बस झालो 5 जणांना. आम्ही त्यांना ती मॅच 1 साइड मारली. त्यांना प्लेयरचं नाव राहुल ढोले पाटील, त्यानंतर रणजी भी खेळले. त्यांना आम्ही 1 साइड मॅच हरवली. बोला इनको जेम्स इनको हराना मांगता, इनको नहीं हरा तो फिर कुछ रहेगा नहीं मजा. आम्ही ती टुर्नामेंट फायनलला हरलो. ते अनुभव एक डेंजर. तिथनं स्टार्ट, तिथनं खरा राग, अरे ये आपले को समझ रहा नहीं मतलब क्या है. चालू तिथं मला ठरवलं, इनको पता नाही का आपण दौंडवाले कुछ तो है. त्यानंतर एक टाइम असा आलता की ते आमच्या ग्रुपमध्ये खेळत नव्हते. दौंड म्हणले नको म्हणायचे, हा नको म्हणायचे यांच्या ॲपमध्ये. तिथं वाटला अभि आपण जीत गए. ते चॅलेंज डोक्यात ठेवूनच खेळलो मी नंतर. हे जे म्हणताय ना ते बरोबर आहे. कसं एक जिद्द होती त्यावेळेस आहे ना, असं कोणी हे केलं ना, कमी लेखलं ना, मग ते गेम मध्ये अजून ते जास्त प्रमाणात हे उपळून यायचं. भिलो ना आम्ही. हा, आणि कधीच असं घाबरलं नाही, आणि कोणी असं खाली दाखवलं तर मग त्याला गेमच्या मार्फत उत्तर दिलेलं आहे प्रत्येक वेळेस. पहिलं जे क्रिकेट होतं, तुम्ही जे क्रिकेट खेळायचात त्या काळच्या असणाऱ्या व्यवस्था, आजच्या काळामध्ये असणाऱ्या व्यवस्था, आणि त्यावेळेस जे प्रकारचं क्रिकेट, ज्या दर्जाचं क्रिकेट खेळलं जायचं, आज ज्या दर्जाचं क्रिकेट खेळत आहे, याच्यामध्ये तुम्हाला काही तफावत किंवा काय फरक वाटतोय का? फरक आहे, महत्वाचं तुम्हाला सांगतो फरक. पहिलेचे जे ओव्हर होते 12 ओव्हर 16 ओव्हरचे मॅचेस असायचे, आणि आता जेवढं वेळ कमी एका दिवसात मॅचेस संपायचे, एक हाफ संपायचं, हा फरक लय मोठा आहे. आणि पहिल्याच्या क्रिकेटमध्ये फरक म्हणजे महत्वाचं तुम्हाला फरक सांगतो मी. टेनिस बॉल क्रिकेट टेनिस बॉलवरच आहे मेन. बॉल तुम्ही पहिल्यांचा बॉलचा जो पंच असायचा तो कमी दर्जाचा असायचा. आता जो पंच आहे बॉलमध्ये, तुम्ही पहिला बॉल सुद्धा 6 मारू शकता. पहिले तसं नव्हतं. बॉलवर रफ जे असायचा ते जास्त प्रमाणात असायचा, आणि बॉल सॉफ्ट असायचा, जास्त हार्ड नसायचा. आपण ज्यावेळेस बॉल टप्पा टाकतो तर कमी उडायचा बॉल. आता जे बॉल जो टाकतो, आता जो खेळ, आता जो प्रोफेशनल जे खेळ आहे, ते बॉल असं टाका तुम्ही, असं टन कटी उडणार. आता जे वेगवेगळे कंपनी आलेत, पहिले कंपनी बॉलमध्ये जास्त नव्हते, व्हेरिएशन कंपनीमध्ये जास्त नव्हते. एकच कॉम्पिटिशनमुळे आता पहिले MRI कंपनीचा बॉल असायचा, पांढऱ्या कलरचा असायचा. त्याच्यानंतर खन्ना बॉल आला, खन्ना बॉल पांढऱ्या कलरचा आला. मग त्याच्यानंतर विकी बॉल आला. हा 3 कंपनीचे साधारणतः बॉल असायचे. ह्याच्यामुळे फरक लय जाणवणार आहे तुम्ही. फरक काय आहे, पहिलेचा खेळ असा होता, बॉल खालून खेळायचे, ओव्हर जास्त असायचे. आणि बेसिक तुम्हाला सांगतो, दौंडचे 4-5 प्लेयर ह्यांचा बेसिक लय चांगला होता. ऑटोमॅटिक पब्लिक आम्हाला सांगायची, तुमचे चांगले प्लेयर जे शॉट मारतात ना लेदरला, तसे तुम्ही टेनिसवर शॉट मारता. ते एक लय महत्वाचं शॉट असतं, ते एक लय महत्वाचा भाग आहे क्रिकेटचा आमचा. पब्लिक तेवढ्यासाठी येऊन बसायचे आमचे, की तुमचे जे शॉट आहेत, कव्हर ड्राय म्हणा, स्क्वेअर कट म्हणा, जे तुम्ही मारता ते खालूनच जाणार बॉल. आणि आत्ताचा खेळ आहे हा विरुद्ध एकदम. जो सिक्सर मारणार ना त्याला डिमांड आहे. आजचा क्रिकेट असा आहे, जो सिक्सर मारतो, जो चौकार सिक्सर, त्याच्यावर खेळ आहे. आणि फास्ट झाला क्रिकेट, एवढं फास्ट झाला. आणि ह्या क्रिकेटमध्ये लेफ्टी प्लेअर लोकांना जास्त वांट आला. ह्याचं कारण असं आहे, लेफ्टी प्लेअर तुम्ही ज्या दिशेत घ्या, वारा ज्या दिशेनं असतो, आणि बॉलर बी समोरच्या टीम मध्ये लेफ्टीच असणार. कारण की लेफ्टी बॉल राईटी बॉलरला खेळायला अवघड जातो. लय महत्वाचं पार्ट आहे. म्हणून बॅट्समन जास्त करून लेफ्टी. हा कुठल्याही संघाचा तुम्ही घेणार, आज तुम्ही क्रिकेट घ्या तर कुठल्याही संघाचा पहिल्या ओपनर फलंदाज हा लेफ्टीच असतो. कारण की हा आम्हाला अगोदरच कळाला होता. ज्यावेळेस सर्कल आला, आमच्या टायमाला सर्कल नव्हता. ज्यावेळेस आम्ही गफ्फार आणि मी ओपनिंग करायचो त्यावेळेस सर्कल नव्हता, कारण की आम्ही दोघं खालून खेळायचो. नवीन बॉल हा रफ तो 4 ओव्हर पर्यंत खाली होत नव्हता. आताचं क्रिकेट असं आहे, 4 ओव्हर मध्ये मॅच संपती. तवाचं क्रिकेट असं नव्हता. 4 ओव्हर मध्ये तुम्ही स्टँड बाय व्हायचा. टीम फक्त पहिला ह्याला अगोदर सांगायचो मी, पहिले 2 ओव्हर मध्ये आपल्याला 15 धावा करायचे, नंतर 4 ओव्हर मध्ये 30-40 रन कसं तरी करायचं आपण. नंतरचं येणारा बॅट्समन आहे त्याला बॉल एकदम गोटी व्हायला पाहिजे, म्हणजे तो सिक्सर मारला त्याला अवघड जाणार नाही. हा प्रकारचा क्रिकेट पहिला होता. आताचा क्रिकेट वेगळा आहे. आताचा नवीन बॉल तुम्ही व्हेरी फर्स्ट बॉल तुम्हाला 6 मारणारा बॅट्समन दिसणार. आता तो फरक, हे लय मोठा फरक क्रिकेटमध्ये आला. कफारभाई, तुमचं काय मत आहे?
दूसरा फर्क ये है सर कि अभी जैसे कि 4 ओवर 6 ओवर मेन तो क्लियर बॉलर बंद हो गए, जो आ रहा हो थ्रो कर रहा। आधा भी तुम्हें अभी भी क्रिकेट तुमने चालू करे 8-10 ओवर का और क्लियर बॉल रखे तो हर मैच घसके होंगी, अच्छीच होंगी। आणि सबसे मेन प्लस हमारे एलबी था, आता एलबी राहिलेला नाहीये। कृष्णा असू, एजाज खुर्शी असू, सतीश पठारे असू, हमीद असू, आमचा त्याला माहिती आहे नाना सोडणार असू एलबी नाहीये, ते समोर येऊन बिंदास खेळतात। हाँ आम्हाला भीती वाटायची पाय लागला तर काय यार हम पर आउट देगा, तो एक टेंशन, अभी टेंशन नहीं रहा वैसा। बैट्समैन ने खेलने का चाबी और बॉलर लोकांना चान्स राहिला नाही। क्लियर बॉलर लय कमी झाले, आता क्लियर बॉल आहेत किती मोजके, अफजल एक टाकतो तुम्हाला, मोडवे आनंद मोडवे क्लियर बॉलर मध्ये ते नाव घेऊ तुम्ही, आनंद मोडवे झाला, दुसरा ते सिब्बान झाला, संतोष नोडवे झाला, झहीर खान झाला, हा महाराज एक झाला, क्लियर बॉलर आहे हे। क्लियर बॉल सांगू शकतो आपण, हेच असले बॉलर असले ना तर मैच चांगले घासून होणार। अभी क्या होता एक अधिक कटर फेंकने वाले ऐसा बॉल फेंकता अंदर भी ला रहा बाहर भी निकल रहा, वो स्पीड फेंक के तो होत नाही ते कंट्रोल। 10 ओव्हरचे मॅचेस झाले ना 5 बॉलर ठेवला पाहिजे चांगले क्लिअर, म्हणजे दोन्ही टीमला सारखं होईल, मॅचेस लय चांगले होतील। आता 4-3 ओव्हरला सतीश सारखा प्लेयर येणार ते संपून टाकणार, आम्हाला ते होत नाही। आता क्रिकेट खेळू शकतो असं नाही, असं नाही, पण फरक आहे आता, हे ताकद राहील नाही पहिले सारखी। तो ये एलबी रखना चाहिए, अच्छे मैचेस को बोलता मैं एलबी रखने से मांगता, जिसमें एबिलिटी है ना, मी या प्लेयरला नाव ठेवत नाही, हे प्लेयर भारीच आहे आता, पण तुम्ही एलबी ठेवा तर कळ यांच्यात किती एबिलिटी आहे, जिथे एबिलिटी तो खेळणारच। पहिले एलबी था हमारे आज की 20 रन इनके 50 रन को ज्यादा है जब भी के हमारे, आता एलबीच नाही सर, बॉल अगर छोटा भी लगे पैर कुछ लगने वाला, टेन्शन मत ले तू। ते क्रिकेटचा लय मोठा फरक झाला, पहिले यांनी कमी ओव्हर केल्या सर, कमीत कमी 8 ओव्हरची मॅच खेळली पाहिजे असं मला वाटतं, त्यात स्किल बी समजेल। आता पीटीपीला 10 ओव्हरचे मॅचेस झाले तर चांगले चांगले बॅट्समॅन बघितले, तू जा 10 ओव्हर कोण खेळणार आहे, मला जमणार नाही, तू जा, मी नंतर 4 ओव्हर खेळतोय 2 ओव्हर खेळतो, चांगले चांगले प्लेयर भेले। तर हमीद दौडमध्ये सध्या सगळ्यात चांगला प्लेयर बॅटिंगला, हमीद त्या टुर्नामेंटला 9-8 रन करू शकला फक्त, मग त्या हमीद त्या टुर्नामेंट मी म्हणतो 4-5 हाफ सेंचुरी मारल्या पाहिजे कमीत कमी माझ्या हिशोबाने। ओपन ग्राउंड होतं एलबी प्लस मुन्ना आता महाराष्ट्रात लेफ्टीमध्ये 1-2 मध्येच येतो, पहिल्या 2-3 मध्ये लेफ्टीमध्ये रायटीमध्ये म्हणू शकत नाही, कृष्णा आले त्यानंतर। मुन्ना सारखा प्लेयर माझा गप्पर भाई वो नहीं होगा, 10 ओवर की मैच है और नया बॉल मारेगा कौन बाहर, ते फरक लय आला सर। मेन काय एलबी पाहिजे और बॉलर एक क्लिअर पाहिजे, तर अजून क्रिकेट चांगलं होईल आणि चांगले बाकीचे प्लेयर तालुक्यावर मॅचेस जास्त व्हायला पाहिजे, तर त्यात जास्त मॅचेस व्हायला पाहिजे, तर त्यात सगळ्या प्लेयर लोकांना चान्स भेटेल, सगळ्यांना चान्स भेटेल। आता प्रोफेशनल कोण जाणार, सतीश जाऊन खेळून येतो एकटा, बाकीचं काय तसं हा मागचे प्लेयर तर तयार कसे होणार, मागचे प्लेयर तयार होणार नाही ना, तालुक्या लेवललाच मॅचेस जायला पाहिजे, तर काय 2 तालुका टीमा चांगल्या बनतात, 24 प्लेयर भेटतात। प्रोफेशनल म्हणल्यावर कोण म्हणणार आहे, सतीश कुछ बोला या फिर हमीद को बोला, तर संपला विषय संपला, बाकीचे 20 प्लेयर करणार काय, हा मोठा फरक आहे। एलबी हा मी तर म्हणतो चांगल्या मॅचेसला ठेवा, जे बी मॅचेस मी इथं बी सांगितलं, मी त्यांना बी सांगितलं बडो साहेबाला, तर म्हणजे गप्पर बाई चुका हा म्हणजे चुका होत्यात, पण तुम्ही एलबी ठेवा आणि 5 बॉलर क्लिअर वापरा, बघा तुम्ही मॅचेस लय चांगले होणार। नक्कीच मला वाटतं त्या ठिकाणी गफरभाईंचा हा संदेश मी सर्व क्रिकेट संयोजकांपर्यंत पोहोचू इच्छितो की तुम्ही 2 नियम तुमच्या टुर्नामेंटमध्ये कायमस्वरूपी चांगले करा। एक नियम आहे तुम्ही क्लिअर बॉलिंग, ज्यामध्ये थ्रो बॉलिंग कुठल्या प्रकारे असणार अशा प्रकारचा कडक नियम बनवा, आणि दुसरा नियम जो तुम्ही एलबीडब्ल्यू लेग बिफोर विकेट, ज्याला आपण मराठीमध्ये पायचीत असं म्हणतो, तर असे निर्णय तुम्ही त्या ठिकाणी अंमलात आणा, टुर्नामेंट सुपर हिट नाही तर सुपर डुपर हिट होतील असं आमचे गफरभाई सांगतात। संतोष सर, काय तुमचं काय मत आहे पहिलं क्रिकेट आणि आताच्या क्रिकेटबद्दल? पहिलं क्रिकेट आणि आत्ताच्या क्रिकेटमध्ये असं फरक आहे, जे गफ्फार आणि जेम्सनी सांगितलं एकदम योग्य सांगितलं, एलबी क्लिअर बॉलिंग। अजून एक दुसरा फरक सांगितला त्यांनी की तालुका वाईज मॅच जे असं झालं, बरोबर आहे, त्यातनं काय होतं, आता पूर्वी जशी आमची टीम होती क्लासिक टीम, तर ही टीम अशी होती की महाराष्ट्रात कुठे गेले तरी मॅच जिंकणारच, आणि दुसऱ्या टीम क्लासिकवर खेळायचं म्हटलं की तेवढे प्रिपेअर नव्हत्या त्या, तेवढी त्यांची तयारी नसायची। तसंच आता काय झाले, जे प्रोफेशनल चार खेळाडू चांगले घेतले आणि बाकीचे पण चांगले खेळणारे आहेत तसं नाही, पण मग ते 4 जणांच्या ह्याच्यावर मॅच ते जिंकून जातात आजकाल, पण पूर्वी तसं नव्हतं। आता तसं ते जर तालुका वाईज जर केलं तर विषय जास्त मॅचेस घेतल्या तर सर्व ह्यांना चान्स मिळून आणि चांगले खेळाडू अजून आपल्याला उपलब्ध होतील। मला वाटतं आता बरेच आपण या प्रोफेशनल क्रिकेट बद्दल चर्चा केली, हल्लीच्या क्रिकेटमध्ये झालेले पहिल्या आणि हल्लीच्या क्रिकेटमध्ये झालेले बदल या विषयावरती पण आपण बराच वेळ बोलतोय। तुमचा जो काळ होता साधारण 15-20 वर्ष, मला वाटतं 90चं दशक गाजवलेली तुम्ही सर्व मंडळी आहेत, 3 जण त्यांचे प्रतिनिधी म्हणून आहेत, मी त्या बाकीच्या प्लेयर लोकांचे नाव घेऊ इच्छितो। आझम सय्यद, समीर शेख, अरविंद वाळके, दिनेश पराटे, गणेश घलोत, सतीश सागर आणि अजून
क्रिकेटमध्ये आम्ही आमचे दौंडचे कमी पडायला लागले. ज्यावेळेस आमचे 2 प्लेअर आम्ही अजून वाढवले, सचिन राठोड आणि विजय मेत्रे यांचा देखील महत्वाचा गुरुळी कांचन पासून ते आमच्यामध्ये खेळायला तयार झाले. विजय चौधरी, अनिल तुपे आणि सुनील दीक्षित होते. हे 4 प्लेअर घेऊन आम्ही बरेच सांगेल श्रीरामपूरला हत्ती ग्राउंडवर म्हणजे त्यावेळेस आमच्या बरोबर झहीर खान हे सुद्धा ते मला वाटते प्रवराला शिकायला होते. त्यावेळेस ते आमचे प्लेअर काही कारणाने कमी आले होते, तर झहीर खान स्वतः आमच्या टीम मध्ये बॉलिंग केलेली आहे क्लासिक क्रिकेट क्लब मध्ये. याबद्दल अजून जेम्स तुम्हाला सांगतील. आमच्याकडे आम्ही इथून निघताना 7-8 प्लेअर होते. मग आम्हाला प्लेअर कमी पडले. मग तिथले नाईट टुर्नामेंट होती आणि मग राजू दापूरकर म्हणून एक तिकडचं श्रीरामपूरचा एक प्लेअर आमचा परिचयाचा होता. त्याला म्हणलं आम्ही प्लेअर कमी आलो, तुमच्याकडचे प्लेअर द्या. मग त्यांनी झहीर खान 15 वर्षाचा होता, हाईट होती चांगली होती एकदम, हाईट त्याची लांब आणि लेफ्टी बॉलिंग तो अगोदरच बोलायचा, तो बॉलिंग टाकतो चांगली. मग चांगली गोष्ट आहे, घेऊन ये त्याला. मग मला चांगलं आठवतंय शेवटची ओव्हर 1 ओव्हर 6 बॉल मध्ये त्याला 14 धावा लागत होते संघाच्या टायमाला. शेवटची ओव्हर त्याला हातात दिली आम्ही. तर त्याला म्हटलं नाही जेम्स मेरे को नहीं होगा, मेरे को अभी मैच प्रेशर का मैच का प्रेशर आता है, मैं लास्ट की ओव्हर मैंने डालूंगा. मग ती शेवटची ओव्हर मी टाकली, मग ती मॅच जिंकली आम्ही. म्हणजे सांगा तात्पर्य झहीर खान सुद्धा आमच्या टीम मध्ये खेळला आणि त्यांना चांगला माहिती आहे. जेम्स जाधव, आझम सय्यद, गफ्फार खान, ते कधी बी नाव घ्या तुम्ही. ते आमचे बाकीचे प्लेअर क्लासिकचे प्लेअर म्हणले, दौंड म्हणले की क्लासिकचे ते कधीही ओळखणार तुम्ही, कधी त्यांची संपर्क साधा त्यांनी आणि त्यांना विचारा, ते कधी आमचे सांगणार. ते आमचे चांगले मित्र होते. ते नक्कीच आज म्हणालो दीपक जे गॉडफादर नाही मिळाला ह्यांचा गेम मायापेक्षा खूप उत्कृष्ट होता. पण जर ह्यांना गॉडफादर मिळाला असता तर आज तुम्ही विचार करा, झहीर खान सारखी व्यक्ती आमच्या बरोबर त्यावेळेस खेळली तर हो नक्कीच हे नक्कीच मग कुठल्या लेवलला असते तुम्ही आता हे करू शकता गेस. नक्कीच आपण जरा का सर्व गोष्टी जुळून आल्या तर हा व्हिडिओ आपण नक्कीच झहीर खान यांना सुद्धा दाखवायचा प्रयत्न करू. हे जे तुम्ही जे सांगितले ते 4च प्लेअर तुम्ही एक्सपोज होतात त्याच्यामध्ये, त्यांचंच नाव होतं आणि तेच एक्सपोज पब्लिक समोर असतात. बाकीच्यांना खेळायला चान्स भेटत नाही. कमीत कमी 8 ओव्हर हा विषय लय महत्वाचा आहे क्रिकेटमध्ये. 8 ओव्हर हे पाहिजेलच आहे. बॉलरला बी ते एक्सपोज करता येतो, बॅट्समनला बी मॅच गेलेली काढता येते. एकतर कमी ओव्हर मध्ये एकतर जाती मॅच परत येत नाही, एकतर एका ओव्हर मध्ये जाती, नाहीतर मग एकतर एका ओव्हर मध्ये येते. तरी चांगला ओव्हर पडला तर मॅच आली, नाही पडला तर गेली मॅच. कारण की दुसऱ्या बॉलरला चान्सच नसतो बॉल मॅच कव्हर करायचा. त्याचं मेन कारण काय, ओव्हर्स कमी आहेत म्हणून 3-4 की तुम्ही ओव्हर जे आहेत ना ते 8 किंवा 10 ठेवा आणि लेग बिफोर. म्हणजे हे नाही काय होतं, ज्यावेळेस हे लोक प्रॅक्टिस सुद्धा करतात, येणारे यंग हे त्या हिशोबाने प्रॅक्टिस करतात. नाहीतर मग 3-4 ओव्हरची मॅच 1 ओव्हर मध्ये मॅच आली गेली संपला, प्रॉपर गेम सुद्धा होत नाही ह्या लोकांचा सुद्धा. ह्या लोकांचं जो स्किल, फिटनेसचं स्किल त्याच्यात तुम्हाला बघायला भेटेल. 8-10 ओव्हरचे मॅचेस ठेवले आणि लेग बिफोर, तुम्हाला एकदम परफेक्ट क्रिकेट मिळेल पाहायला आणि एन्जॉय करायला. आणि प्रॅक्टिस करताना मला असं म्हणायचं आहे, पॉझिटिव्ह क्रिकेट खेळतो आपण, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह ह्याच्यामध्ये 2 फरक सांगतो तुम्हाला मी. पॉझिटिव्ह क्रिकेट असं आहे की बाबा सगळीकडनं स्ट्रोक खेळणार बॅट्समन, आणि ते जे विकेट जी खेळपट्टी असती ती पॉझिटिव्ह क्रिकेटला मातीची खेळपट्टी लागती. मातीची खेळपट्टी असेल तरच तुम्ही स्ट्रेट बॅट खेळणार, म्हणजे बेसिक तुमचं हे ना सुधारणार. कारण की विकेट अगर तुम्ही सिमेंट विकेट असेल त्यात फक्त एकच असतो, बॉलला बॅट धडकला किती लांब जातो ह्याचा कॉम्पिटिशन मनात येतो बॅट्समनच्या. हे लय महत्वाचं पार्ट आहे क्रिकेट मधला की माती विकेटवर क्रिकेट घ्यायला पाहिजे. आणि हे लय महत्वाची बाब आहे, माती विकेटवर प्रॅक्टिस केली पाहिजे. आज आमचा विकेट पहिले मातीचा होता क्लासिकच्या टायमाला, आता हा सिमेंटचा झाला. सिमेंटचा का झाला त्याचं कारण असं आहे, सिमेंटचा विकेट हे बॅट्समनला बॉल लांब मारता यायला पाहिजे. आमचे प्लेयर नेहमी मारायचे, जेम्स सर अपना जुना जो हमारा था आपका क्रिकेट था वो मट्टी के विकेट का तुम वो हिसाब से बोल रहे थे, लेकिन आज का क्रिकेट ऐसा है सीमेंट का विकेट मांगता नवीन प्लेयर नहीं. तुम्हारा बात बराबर है, सीमेंट का विकेट 6 मारने वाला प्लेयर तैयार कर सकता, मट्टी का विकेट पे 6 मारने वाला प्लेयर तैयार हो नहीं सकता. होता लेकिन उसका बेस देख के खेलने वाला हो. हर बॉल बाहर जाएंगे नहीं, लेकिन 6 बॉल में से 4 बॉल तो सीमेंट विकेट के बाहर मार सकता, लेकिन मट्टी के विकेट पे 6 बॉल में से सिर्फ 2 बॉल मार सकता बाहर. याच्यामध्ये फरक आहे. म्हणून मातीच्या विकेटवर भर द्या, मातीचे विकेटच बनवायला पाहिजे आणि मातीच्या विकेटवर मॅचेस घ्यायला पाहिजेत. बरेचशा ठिकाणी आता काय होतंय, मेहनत करत नाहीत, मातीचं विकेट बनवत नाहीत, डायरेक्ट सिमेंट विकेट एकदा बनवला विषय संपला. मग एकदा विकेट बनवून टाकला परत लक्ष द्यायचं काय कारण नाही. पहिलं तसं क्रिकेट नव्हतं,
विकेटवर तुम्ही लक्ष दिला तर तुमचा खेळ चांगला होईल. हे बदल आता बदललं पाहिजे. म्हणजे नक्कीच एक वाक्य त्याबद्दल मी तुम्हाला सांगू शकेल, मैदानावरची माती जोडते अनेक नाती, आणि ती माती जर तुम्ही गायब करून टाकली तर मग क्रिकेटमधली जी नाती जोडली जातात एकमेकाची, तर ती नाती कुठेतरी संपुटात येतील. दीपक भाऊ, आम्ही त्यावेळेस मातीवर प्रॅक्टिस करत असताना आम्ही मनमाडला एक पहिल्यांदा टुर्नामेंट खेळलो सिमेंट विकेटवर. ती सुद्धा आम्ही तिथं फायनल मारली. म्हणजे सिमेंट विकेट जरी आलं तरी आमच्यामध्ये खेळण्याचं एवढं हे होतं जोश, क्रिकेट खेळायचं वेळ नसतं, एक वेळ ते वेळ होतं. त्या ह्याच्यात आम्ही चांगला परफॉर्मन्स देऊ, वन साइड मॅच मारून ती फायनल जिंकली होती मनमाडची. अशा प्रकारच्या अनेक मित्रांनो आपण चर्चा या सर्व मंडळीबरोबर केल्या आहेत. आमचे जेम्स सर असतील, त्याचबरोबर आमचे गफारभाई असतील, आमचे संतोष सर असतील. आज दौंड मधल्या 3 दिग्गजांबरोबर आपण होतो आणि आपल्या उपक्रमाचंच नाव आहे भेट दिग्गजांशी. आणि या सर्व दिग्गजांबरोबर चर्चा केल्यानंतर आज मला फार आनंद होतोय. आणि नक्कीच त्यांनी ज्या गोष्टी सांगितल्यात त्या गोष्टी इथून पुढे संयोजक आपल्या लक्षामध्ये ठेवतील. इथून पुढे येणारे उदयोन्मुख खेळाडू जे आहेत, नवोदित खेळाडू जे आहेत, ते सुद्धा या गोष्टी सर्व लक्षात ठेवतील. आणि आज त्यांचा एवढा व्यस्त कार्यक्रम आहे. आज त्यांचे 1-2 जण त्या ठिकाणी बिझनेस करतायत. आमचे जेम्स सर त्यांचंही बरंचसं त्यांना काम असतं घरी किंवा बाकीच्या समाजामध्ये, परंतु त्यातून सुद्धा आज फक्त एक फोन त्यांना आपण केला होता आणि त्या फोनच्या माध्यमातून ते आपल्याबरोबर उपस्थित झाले. आपल्याबरोबर त्यांनी मनमुराद गप्पा मारल्या. त्यांचे जुने जवळजवळ मला वाटतं 15-20 वर्षे आपण मागे पण जाऊन आलो. आणि हा जो सगळा क्रिकेटचा अनुभव जो होता, ही जी माहिती होती, ही माहिती येणाऱ्या कालावधीमध्ये सर्वांनाच मंत्रमुग्ध करून जाईल अशी मला मनापासून खात्री वाटते. www.crickLab.in, त्याचबरोबर पुणे टेनिस क्रिकेट फेसबुक पेजची टीम आज दौंडमध्ये आहे आणि त्यांनी जे सहकार्य केले या 3 दिग्गजांनी, त्याबद्दल त्यांचं मी मनापासून आभार मानेल. आणि त्यांच्या भविष्यकाळासाठी आपण नक्कीच त्यांना शुभेच्छा देऊयात. धन्यवाद.